ही 4 दृश्य आपण पाहतोय। शाहू महाराज, उदयनराजे राजघराण्यातल्या दोघांनी सुद्धा आपलं मतदान केलंय आणि विशेष योगायोगाची बाब म्हणजे दोघेही जण आपापल्या मतदारसंघातनं यावेळेला उमेदवार आहेत। शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावरनं कोल्हापूरची लोकसभेची जागा लढवतात, तर उदयनराजे भोसले साताऱ्यातनं भाजपचे प्रतिनिधी म्हणून ही निवडणूक लढवतात। दुसरीकडे हातकणंगलेचे उमेदवार आहेत राजू शेट्टी। राजू शेट्टींनी सुद्धा काही वेळापूर्वी आपलं मत नोंदवलेलं आहे। रायगडचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरेंनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 4 मतदारसंघातले हे 4 उमेदवार, चौघांसमोर असलेली आव्हानं वेगवेगळी। यापैकी अर्थातच सुनील तटकरे यांच्या पक्षामध्येच फाटाफूट झाल्यामुळे या मतदारसंघाची आणि त्यांच्या निवडणुकीची सुद्धा गणितं बदललेली आहेत। भरत गोगावले यांनी सुद्धा सपत्नीक मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये फारशी दोस्ती किंवा फारसं सख्य या मतदारसंघात अर्थातच आपल्याला पाहायला मिळत नव्हतं, पण जशी राजकीय गणितं बदलली तसं या दोघांनी सुद्धा एकोपा दाखवला आणि सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी भरत गोगावले सुद्धा मैदानामध्ये उतरले, पुढे सरसावल्याचं चित्र पाहायला मिळालं। गेल्या वेळेला या मतदारसंघातनं जवळपास 31,000 मतांनी सुनील तटकरेंनी विजय मिळवला। अटीतटीची अशी निवडणूक झालेली होती 2014 साली सुद्धा, आणि या वेळेला सुनील तटकरे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांच्या बाजूने व्यक्त होतोय। तर अनंत गीतेंना सुद्धा आपल्या उमेदवारीचा आणि आपल्या विजयाचा तितकाच ठाम विश्वास आहे। रायगडची अनंत गीतेंची उमेदवारी ही बऱ्याच आधी जाहीर झालेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।